योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज 178वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र शनिदेवगाव येथे सुरू असून या सप्ताहामध्ये लाखो भाविक दररोज येत आहेत। या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे या सप्ताहामधील आमटी व भाकरीचा महाप्रसाद। असं म्हणतात की गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची आमटी खाल्ली की सर्व रोग दूर होतात। सप्ताहस्थळी सुरू असलेल्या अखंड हरिनामाच्या जपामुळे हरिनामाच्या वाणीने आमटीचे अमृतातच रूपांतर होते। हा आमटीचा महाप्रसाद लाखोच्या संख्येने भाविक घेत असतात। लाखोच्या संख्येत भाविक असल्याने आमटी वाटप करण्यासाठी यंत्रणाही मोठीच लागते। यामुळे या सप्ताहामध्ये चक्क मोठ्या टँकरनेच आमटी वाढली जाते, तर ट्रॅक्टरच्या साहाय्याने भाकऱ्या या पंक्तीपर्यंत पोहोचतात। हजारो स्वयंसेवकांच्या मदतीने आमटी ही पंक्तीतील भाविकांपर्यंत पोहोचते। ही आमटी नेमकं बनती तरी कशी, यासाठी आपण स्वयंपाकगृहातील प्रमुख शुक्लेश्वर शिंदे यांच्याकडून आज माहिती जाणून घेणार आहोत। या सप्ताहामध्ये लाखो भाविकांना जी आमटी प्रसाद म्हणून दिली जाते, आपण त्या जी आमटी जिथं बनते त्या स्वयंपाकगृहात आहोत। आपल्यासोबत स्वयंपाकगृहाचे प्रमुख आहेत शुक्लेश्वर शिंदेजी। शिंदेजी, काय सांगाल, कशा प्रकारे लाखो भाविकांना जी आमटी बनते, कशी बनवता तुम्ही आमटी? योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र शनिदेवगाव व पंचक्रोश यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जुलै 2025 ते 7 ऑगस्ट 2025 या दरम्यान गोदातीरी संपन्न होत आहे। आता जर आमटीचं झालं, कालचा जो दिवस होता, पहिला दिवस, काल पुरणपोळी व मांड्याचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला। त्यानंतर आजपासून पुढचे 4 दिवस जो आमटीचा महाप्रसाद तुम्ही बघाल त्या हिशोबाने आमटीची तयारी चाललेली आहे। आमटीचा मसाला असेल, डाळ शिजायची तयारी असेल, या लागलेल्या 30 ते 35 कढयांमध्ये आमटी बनवून वितरित होऊन ती प्लॅटफॉर्मद्वारे टँकर भरले जातो। त्यानंतर समोर पडलेला असेल भाजीपाला असेल, मसाले असेल, त्यांचं सर्व एकत्रित मिश्रण जे आहे ते मिश्रण करून ती आमटी तयार होत आहे। दररोजची जी आहे लाखो लिटर आमटी टँकरच्या सहाय्याने वितरित करण्यात येत आहे। आज आमटी प्रसादासाठी पहिला दिवस आहे। किती लिटर आतापर्यंत तुम्ही आमटी बनवलेली? आजचा जो आमटीचा जर बघायचं झालं तर आज पहिल्या दिवसाच्या हिशोबाने जवळपास आपले 7 टँकर आमटी आतापर्यंत गेलेली आहेत, 2-2:30 वाजेपर्यंत। अजून सायंकाळपर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत पंगत जी आहे ती चालणार आहे। संध्याकाळी 11 वाजेपर्यंत अंदाज येणारच नाही किती लागते, काय लागते आमटी। हा आमटीचा प्रसाद बनवण्यासाठी साधारणतः किती कारागीर आहेत आणि किती तुम्हाला मदत करतायत यासाठी? आमटीसाठी जर बघायचं झालं तर एक 60 लोकांची टीम फक्त आमटीचंच कामकाज बघते। सकाळी 5 वाजेपासून जे आहे या 40 भट्ट्यांचं काम चालू होतं आमटीसाठी। आणि आमटी म्हणजे आमटी नसून अमृताच्या हिशोबाने लोक सेवन करतात याचं। किती कारागीर आहे तिथं? आमटीचं जे आहे ते 40 ते 45 कारागीर आणि बाकी 20-25 KST वर्कर, अशी 70 ते 75 लोकांचा स्टाफ आमटीचं काम बघतो। आणि साधारणतः रोज आता आज पहिला दिवस आहे समजा आमटीचा, रोज कसा अंदाज येतो? दररोज सुट्टीचा दिवस कसा येतो आणि दररोजची कंटिन्युटी सारखी नसती, कधी खूप वेळ लागून जाते। आणि आता हे गोदातीरी असल्यामुळं भाविकांचा खूप मोठ्या प्रमाणात तिथं येवा दिसतोय आपल्याला। आणि मार्ग जे असतील किंवा 4ही बाजूनी ठिकाण असं आहे सप्ताहाचं की 4ही बाजूने रस्ते असल्यामुळं प्रत्येक दिशेने भरभरून लोक येत आहेत सप्ताहासाठी। तुम्हाला अंदाज कसा येतो नेमका भाविक येत आहेत आमटी बनवत? आमटी दररोजची आपल्याला किती लागते, तिकडे शिल्लक किती आहे, भाकरी दररोजची किती गोळा झाली, याच्यावरून आपल्याला एक अंदाज येत असतो सरासरी। असं कधी झालंय का की आमटी कमी पडली? गंगागिरी बाबांच्या कृपेने आतापर्यंत कधीच असं झालं नाही। आणि प्रत्येकाची अपेक्षा असेल किंवा काय असेल, एकही भाविक बिना प्रसादात गेला नाही पाहिजे, हे आमचं काम आहे। साधारणतः तुम्ही किती वर्षांपासून या सप्ताहामध्ये सेवा देता? सप्ताहाचं जर बघायचं झालं तर माझी 3री पिढी आता आहे। आजोबांपासून सुरुवात झालेली होती। आजोबांनी 40 सप्ते केलेले आहे, पप्पा काका त्यांच्या कारकिर्दीमध्ये 15 ते 16 सप्ते, आणि मी काम बघायला लागल्यापासून मी 5 सप्ते केले, जवळपास 46 पासून सुरू केलेलं काम। शिंदे कुटुंबीय गेल्या 3 पिढ्यांपासून 40हून अधिक सप्ताहामध्ये आमटी बनवण्याची सेवा देत आहेत। त्यांचे आजोबा, काका व आता ते, अशा 3 पिढ्यांनी सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताहामध्ये आपली सेवा दिली आहे। शुक्लेश्वर यांनी बोलताना आम्ही आमटी बनवतो, मात्र हरिनामाच्या वाणीतून या आमटीचे रूपांतर अमृतात होते।
भाविके आमटीच्या प्रसादाला अमृत म्हणूनच ग्रहण करतात असे व्यक्त केले। दररोज लाखो भाविक येतात, मात्र भाविकांचा अंदाज वर्तवणे कठीणच। मात्र आजपर्यंत गंगागिरी महाराजांच्या कृपेने एकदाही असं झालं नाही की आमटी कमी पडली। सद्गुरूंच्या कृपेने प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळतोच। अखंड हरिनामाच्या गजरामध्ये या ठिकाणी आमटीचं रूपांतर महाप्रसाद होताना अशा प्रकारे ही आमटी बनते हे आपल्यापर्यंत त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे। गौरव धामणे, मी मराठी न्यूज, वैजापूर।